कोल्हापूर आणि हातकणंगलेची उमेदवारी लवकरच जाहीर होईल। मंत्री हसन मुश्रीफ यांनी माहिती दिली आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये 45+ जागा येतील असा विश्वास हसन मुश्रीफ यांनी बोलून दाखवलाय। कोल्हापुरात दोन्ही उमेदवार ताकदीने निवडून येतील असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलेलं आहे। इचलकरंजी शहरामध्ये राष्ट्रवादी अजित गट फुटल्यानंतर हसन मुश्रीफ पालकमंत्री इचलकरंजी पहिल्यांदाच आलेले आहेत, दुसऱ्यांदा आले आहेत, पद वाटप झालेले आहेत। काय सांगाल साहेब, आज कार्यक्रम उत्कृष्ट झाला? नाही, विठ्ठलराव चोपडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राष्ट्रवादी अजित पवार गटाची धुरा दिल्यानंतर 6 महिन्यांनी एक अतिशय चांगली आणि भक्कम एक फळी त्यांनी उभी केलेली आहे। इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ आणि इचलकरंजी शहरामध्ये सर्व भागातील सर्व समाजाच्या सर्व लोकांना सामावून त्यांनी आज भक्कम कार्यकारिणी केलेली आहे। त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्याला शुभेच्छा देतो। कोल्हापूरची लोकसभेची उमेदवार असू दे किंवा इचलकरंजी लोकसभा अजून जाहीर झाले नाही, त्याबद्दल महायुतीमध्ये कुठेतरी झुजूत चालू आहे असं काय वाटतं? लवकरात लवकर होईल। मला वाटते आज काय तर ते दिल्लीला तिन्ही नेतेमंडळी जाणार होते। देवेंद्र फडणवीस साहेब आधी गेलेले आहेत। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार, मला वाटते आज हा प्रश्न मिटेल असं मला वाटतंय। पालकमंत्री म्हणून तुम्ही इचलकरंजीला पाणी कशात सोलकडमधून देणार का? मगाशी सांगितलं, इचलकरंजी शहराला शुद्ध आणि भरपूर पाणी देण्याचं काम मी नक्की करेन। कॅमेरामन निखिल विषयाचं मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी। तर मंत्री हसन मुश्रीफ यांनी माहिती दिली आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये 45+ जागा येतील असा विश्वास हसन मुश्रीफ यांनी बोलून दाखवलेला आहे। कोल्हापूरमध्ये दोन्ही उमेदवार ही ताकदीने निवडून येतील असा विश्वास हसन मुश्रीफ यांनी बोलून दाखवलाय। कोल्हापूर आणि हातकणंगलेची उमेदवारी ही लवकरच जाहीर होईल असं देखील हसन मुश्रीफ यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे।